नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना ही अश्विनचा खूपच विचार करत असते. त्यामुळे सायली तिला सावरत असते. सायली तिला म्हणत असते की आई हो, नका काळजी करू, पुन्हा कधीच नाही करणार अश्विन भाऊजी असं. खरं तर ते निराशेमध्ये होते म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. प्रताप तिथे आलेला असतो. प्रताप सुद्धा कल्पनाला तेच समजावत असतो. त्यामुळे कल्पनालाही आता थोडं बरं वाटतं. अर्जुन तिथे येतो. सायली म्हणते की अहो सर, मी तुमची कॉफी. परंतु अर्जुन काहीही तिच्याशी बोलत नाही आणि तिच्या हातामध्ये असलेला कॉफीचा मग घेऊन वरती निघून जातो. सायलीला समजलेलं असतं की अर्जुन सरांनी काय अजून त्यांच्या मनातल्या गोष्टी सोडल्या नाहीयेत. त्यामुळे अर्जुनला नाश्ता घेऊन ती जेव्हा वरती जाते तेव्हा अर्जुन तिच्याशी काहीही बोलत नसतो. सायली बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुन गप्प असतो. त्यामुळे सायली खाली बसते आणि अर्जुनला म्हणते की मला माहिती आहे सर की तुम्ही अजून कालच्याच गोष्टीचा विचार करताय. अर्जुनला ती म्हणते की अश्विन भाऊजींच्या बाबतीत जे काही घडले त्यामुळे घरातले सर्वजण खूपच डिस्टर्ब आहेत. पण तुम्ही मात्र मनाला जास्तच गोष्टी लावून घेतल्यात. आई निदान बोलताय तरी, परंतु तुम्ही सगळं दुःख अगदी मनात दडवून ठेवताय आणि अशाने काहीच साध्य होणार नाही. तुम्हाला माझं ऐकायचं नाहीये का? बरं, काहीतरी खाऊन तरी घ्या, कारण अश्विन भाऊजींच्या मागे जर उभं राहायचं असेल ना तर तुम्हाला स्ट्रॉंग असायला हवं. आपण सर्व मिळून याच्यावरती काहीतरी मार्ग काढूयात. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तुम्ही का मार्ग काढाल? कोण आहात तुम्ही या घरच्या? माझ्या फॅमिलीमध्ये जर काही इश्यू असेल ना तर तो मी एकटा सॉर्ट करेल आणि माझी काळजी कशी घ्यायची ना हे मला चांगलंच माहितीये. तुम्ही यामध्ये अजिबात पडायचं नाही. गॉट इट? एवढं बोलून अर्जुन तिथून रागाने निघून जातो. परंतु सायली विचार करत असते की माझं नक्की काय चुकलं आणि अर्जुन सर असे का विचार करताय आणि असे का बोलताय. तर इथे सायली ही अश्विनचा नाश्ता घेऊन त्याच्या रूम मध्ये आलेली असते. परंतु अश्विन रूम मध्ये नाहीये हे बघितल्यावर सायली घाबरते आणि मोठमोठ्याने अश्विनला आवाज देऊ लागते. तर एका कोपऱ्याला अश्विन बसलेला असतो, रडत असतो आणि अश्विनची ही अवस्था बघून सायलीला फार वाईट वाटत असतं. सायली अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी उठा बरं, तुम्ही काय हालत करून घेतलीये स्वतःची, चला नाश्ता करा बरं. आणि मग सायली हाताला धरून अश्विनला बसवते. सायली अश्विनला म्हणत असते की भाऊजी तुम्ही एक काम करता का, तुम्ही सर्वांसोबत नाश्ता करता का, म्हणजे तुम्हालाही जरा बरं वाटेल. परंतु अश्विन तिला म्हणत असतो की नाही वहिनी, मला कुठेच यायचं नाही. तू मला का वाचवलंस? मला अजिबात जगण्याची इच्छा नाहीये. असं म्हणून अश्विन आता पुन्हा मोठमोठ्याने रडू लागतो. तर हे सर्व बघून सायलीला मात्र वाईट वाटत असतं. ती मनात विचार करत असते की आता काहीही करून मलाच काहीतरी करावं लागेल, कारण आईंना सांगितलं तर त्या अजून टेन्शन घेतील. त्यामुळे अश्विन भाऊजींची ही परिस्थिती आता मला सुधारावी लागेल. पण कशी आणि काय करू मी? इकडे किल्लेदारांच्या घरी विपुलचे आई बाबा हे तन्वीला भेटण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे रविराज खूपच खुश असतो, कारण त्याचा जावई आणि जावयाचे आई बाप घरी आलेले असतात. त्यामुळे रविराजच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते आणि तो खूपच एक्सायटेड असतो. जेव्हा रविराज सुमनला सांगतो की जाऊन तन्वीला बोलव बरं, तर तन्वी तेव्हा मस्त गाणे ऐकत बसलेली असते. सुमन तिला आवाज देते आणि सांगते की अगं विपुल आलाय आणि विपुलचे आई बाबा आलेत. ऐकल्यावर प्रियाला मात्र खूप मोठा शॉक बसतो आणि प्रिया म्हणते की काय, ते कशाला आले इथे? तेव्हा सुमन सांगते की अगं तुला बघायला आलेत. त्यामुळे प्रियाचा अजूनच माथा सरकतो. तर सुमन तिला तयार व्हायला सांगते. तर प्रिया ही मोठ्या हिसक्याने दरवाजा बंद करते आणि आता आपलं विपुल सोबत लग्न लावूनच देणार की काय ह्याची तिला खूप भीती वाटत असते. तर इकडे अर्जुन त्याचं पुस्तक वाचत बसलेला असतो. त्यावेळी सायली येते. सायली आल्यावर तो उठण्याचा प्रयत्न करतो आणि नेमका त्याचा हात मुडपतो आणि त्याच्या हाताला लागतं. सायली त्याचा हात बघत असते तेव्हा अर्जुन मोठ्या हिसक्याने हात झटकतो आणि म्हणतो की तुम्हाला माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त 5 महिने या घरामध्ये आहात. सायली ड्रॉवर मधून मलम काढते आणि अर्जुनला म्हणते हे मलम लावून घ्या. आणि तुम्ही माझ्यावर का चिडताय? अश्विन भाऊजींमुळे तुम्ही अस्वस्थ आहात हे मला कळतंय, परंतु तुम्ही माझा राग का करताय आणि माझं काय चुकलंय? सायली अर्जुनला पुन्हा पुन्हा विचारत असते. अर्जुन काही तिला उत्तर देत नसतो. त्यामुळे सायली म्हणते की तुम्ही मला का टाळताय आणि तुम्ही असे का वागताय? मला माहिती आहे की जेव्हा तुमच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं, जेव्हा तुम्हाला राग आलेला असतो तेव्हा तो राग तुम्ही मनातच ठेवतात आणि काही बोलत नाही. परंतु दुसऱ्याचा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सहन करतात, स्वतःचा प्रॉब्लेम कोणालाच सांगत नाही. पण अशाने प्रॉब्लेम सुटत नसतात तर अजूनच वाढतात. ती अर्जुनला पुन्हा विचारते की आता तरी मला सांगणार आहात का तुम्ही की काय झालंय, माझं काही चुकलंय का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चुकलंय तुमचं. 5 महिन्यात तुम्ही इथून निघून जाणार आहात ना, हे चुकलंय तुमचं. सायली म्हणते की हो पण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर एवढंच लिहिलेलं होतं, मग आता मी जाणारच आहे ना. अर्जुन म्हणतो की जर तुम्हाला माझ्या आयुष्यात यायचंच होतं तर जाणार का आहात तुम्ही? तुम्ही सगळ्या मुली सेमच असतात. अश्विनच्या गर्लफ्रेंडनी सुद्धा तेच केलं, गोड बोलून त्याला प्रेमात पाडलं आणि मग काय आता निघून गेलीये. सायली म्हणते की अहो पण त्या मुलीचा आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलंय याचा काय संबंध? अर्जुन म्हणत असतो की नाही, मी ठरवलंय की आता ह्या प्रेमामध्ये मला कधीच पडायचं नाहीये. सायली म्हणते की सर अहो, प्रेमाने जग जिंकता येतं.
अश्विन भाऊजींच्या गर्लफ्रेंड सारख्या मुली असतील सुद्धा, ह्या गोष्टीवर तुम्ही असे ठाम कसे काय असू शकतात? अर्जुन म्हणतो की फक्त एका उदाहरणावरून नाही तर आधी सुद्धा हेच घडलंय माझ्यासोबत. माझा एक मित्र होता कुणाल, त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, परंतु ती त्याला धोका देऊन निघून गेली. ने आधी त्याला सांगितलं होतं की मी तुझ्याशी लग्न करेल म्हणून, आणि नंतर त्याला म्हटली की तुझ्या खिशात एक दमडी सुद्धा नाहीये आणि मी तुझ्याशी लग्न करेल असं तुला वाटलंच कसं? आणि मग तो पूर्णपणे कोलॅप्स झाला. त्याला खूप टेन्शन आलं आणि त्याने स्वतःला संपवलं. हे ऐकून सायलीच्याही डोळ्यात पाणी येतं. सायली म्हणते की अहो पण त्या मुलीला पश्चाताप नाही झाला का? कोण होती ती मुलगी? अर्जुन म्हणतो की माहित नाही, आम्ही तर तिला कोणीच बघितलं नव्हतं. ज्या दिवशी कुणाल आमच्याशी भेट घालून देणार होता तिची, त्याच दिवशी तिने ब्रेकअप केलं. आणि मिसेस सायली ती फक्त सुसाईड नव्हती तर तो मर्डर होता. त्या मुलीने केला होता मर्डर. आज जर त्या मुलीने धोका दिला नसता तर कुणाल आज आमच्या सोबत असता, आणि कुणाल सोबत जे होऊन गेलंय तेच आज अश्विन सोबत घडलंय. आणि त्यामुळे मला माहिती आहे की सगळ्या मुली ह्या अशाच असतात. आपण जर अशा इमोशन्स मध्ये अडकून राहिलो ना तर आपल्याला असं वाटतं की समोरचा माणूस म्हणजे जग आहे, आणि तो जर आपल्या आयुष्यातून निघून गेला तर आपण जगू शकणार नाही. परंतु हा फक्त एक मूर्खपणा आहे, आणि मीही तो मूर्खपणा असं म्हणतात. अर्जुन थांबतो तेव्हा सायली विचारते की सर तुम्ही पण, म्हणजे तुम्ही सुद्धा कुणाच्या प्रेमात पडलाय का? अर्जुन शांत होतो आणि म्हणतो की मी असं म्हणत होतो की तो मूर्खपणा मी कधीच करणार नाही, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. सायली मागे म्हणत असते की सर खरं तर किती मोठी जखम तुम्ही मनात दडवून ठेवली होती. उगाच नाही प्रेम आणि लग्नाच्या बद्दल तुमची मतं एवढी कडवट झाली. पण सगळ्याच मुली सारख्या नसतात. आपल्या आयुष्यात प्रेमाची जागा ही खूप वेगळी असते, आणि सगळ्या मुली सारख्या नसतात. आता मी हे तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. तुमचं मन जर आता शांत झालं ना तर ती गोष्ट माझ्यासाठी 100 कॅन्डल लाईट पेक्षा सुद्धा मोठी असेल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला म्हणते की जोडीदार हा फक्त शब्द नाहीये, हा आयुष्य सुंदर करण्याचा मंत्र येतो. सर अहो आपण एकटे श्वास घेताना तर जगतच असतो, परंतु जोडीदारासोबत जेव्हा श्वास घेतो ना तेव्हा आयुष्य अगदी सुंदर होतं. आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं ना तर एखादी छानशी मुलगी बघा आणि तिच्याशी लग्न करा, आणि आयुष्यभर तिच्या प्रेमात राहा. आता हे ऐकल्यावर अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण ज्या मुलीवर प्रेम असतं ती तर सायली असते, आणि तीच दुसरं लग्न करण्याचा त्याला सल्ला देत असते. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.